महाराष्ट्रामध्ये बहुजन वंचित आघाडी यांची यशस्वी वाटचाल महानगरपालिकेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरू झालेली आहे. अनेक नगरसेवक नगरसेविका निवडून तर आलेलेच आहेत, सोबतच नगराध्यक्ष देखील निवडून आलेले असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी यांचे जे चित्र आहे ते वेगळं सुरू होत आलेल्या अनेक जण हे पक्षामध्ये सामील होत आहेत. अनेक जण हे निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभे देखील राहणार आहेत. अनेक उमेदवार त्यामध्ये महिला असो पुरुष असो यांचा देखील वाढता क्रम सुरू झालेला आहे. अशातच उल्हासनगर शहरामध्ये देखील अनेक जे नवतरुण आहेत किंवा दुसऱ्या पक्षातील तरुण आहेत हे वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्यास सुरुवात झालेली असतानाच विकास खरात जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड आपल्या कार्यकर्त्यांसोबत सामील झालेले आहेत. सोबतच ठाणे जिल्ह्याचे प्रवक्ते सोनू पवार यांनी सांगितले की कशा प्रकारे यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लढली जाणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून किती जागा लढवल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये महिलांसाठी किती संधी दिली जाणार आहेत? येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सगळ्याच जागा लढवत आहे, स्वबळावर लढवत आहे आणि महिला जेवढ्या येतील सगळ्यांचा स्वागत आहे. सगळ्यात पहिले तर हे की आंबेडकरी समाज, बहुजन समाज आता जागा झालेला आहे आणि प्रस्थापित नेत्यांनी त्याची तासकी भरलेली आहे. बरेचसे आंबेडकरी समाजातले जे नकली ठेकेदार होते आजकाल इकडे तिकडे पळायला लागले, त्याच्याने का पक्षाला फरक पडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जे पण वंचित बहुजन आघाडीचे कॅन्डिडेट असतील ते पूर्णपणे आंबेडकरी समाजाला मानणारा वर्गच असणार आहे. कुठलाही दलाल आम्ही आमच्या पक्षामध्ये घेणार. उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी स्लम एरिया आहे आणि तिथे सगळ्यात जास्त जो मतदाता आहे हा बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून अथवा आंबेडकरी चळवळीचाच जो मतदाता आहे, त्याच्यामुळे दुसरे जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना आंबेडकरी हा मतदाता पाहिजेच असतो. संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये तुम्ही आता तुमच्या वंचिताच्या माध्यमातून उमेदवार उभे करत असल्यामुळे अनेक पक्षांची थारामळ उडणार आहे की नाही? नक्कीच उडणार आहे. आता जसं तुम्ही बघत आहे सगळे आंबेडकरी समाजाचे जे चळवळीतले पक्ष होते कुणाच्या ना कुणाच्या डावणीला बांधले गेलेले आहेत. फक्त आमचाच एक स्वाभिमानी पक्ष आहे, कारण आमचा नेते जे आहेत ते स्वाभिमानी आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत आणि त्यांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत तेही सगळे स्वाभिमानी आहेत. आम्हाला कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही युतीची गरज नाही. त्याच्यापुढे जर कोण आमच्याशी युती करायला बघत असेल तर त्यांनी प्रस्ताव सादर करावा आणि व्यवस्थित ती वागणूक द्यावी. आपण त्याच्यावरती विचार करू.